मला वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे क्रिकेटसाठी काम करतील त्यांना मतदान करणं होतं आणि म्हणूनच आम्ही काही जे क्रिकेटप्रेमी आहोत ते इथे आलेलो आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच असेल की पुढेही राजकारण बाजूला ठेवून क्रिकेटच्या प्रेमाखातीर काम होईल ही अपेक्षा आहे। चलो एवढं चांगलं आहे। क्रिकेटच्या खेळात राजकीय हस्तक्षेप नको असं अनेकदा म्हटलं जातं, पण खेळाडू कमी आणि राजकीय नेतेच जास्त। नाही, तुम्हाला सांगू का, ह्याच्यात असं आहे की अनेक खेळांमध्ये आपण पाहता काही काही राजकीय मंडळी पण असते, पण ती मंडळी राजकारण न आणता ह्याच्यात क्रिकेट जर किंवा त्या खेळासाठी काम करणार असेल तर चांगलंच आहे, आनंद आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आरक्षण झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या उमेदवारांचे मतदारसंघ राखले झालेले आहेत। नाही, अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल हे प्रत्येक नेहमी जेव्हा रिझर्वेशन पडतं तेव्हा काही काही लोकांचे वॉर्ड बदलले जातात, महिला होतात, पुरुष होतात, इतर रिझर्वेशन पडतात। मला वाटतं हे प्रत्येकाचं नशिबाचं हे एक असतं आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनाच इथे संधी मिळावी म्हणून हे रिझर्वेशन आणले इथे। एकच महत्त्वाचं आहे की आमच्या पक्षाचं तरी उद्धवसाहेब निर्णय घेतीलच, असे प्रत्येक पक्षाचे मला वाटतं सगळे निर्णय घेतील आणि निवडणूक चांगली होऊ दे, निवडणूक वेळेत होऊ दे आणि फ्री अँड फेअर होऊ दे ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आदित्यजी, प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं। तुमच्या घरातही 3 मतं आहेत, पण तुम्ही तेजस आणि आदित्य आमचं तिसरं मत महत्त्वाचं मत कास्टिंग वोट म्हणून जर टाय झाला तरी नाही, पण पुढची 21 तारीख देण्यात आलेली आहे। पुढची सुनावणी 21 तारखेला होत्या। मात्र आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं कानून की हात लंबे, आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे। तारीख पे तारीख होत चाललेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का, आणि तेही आपण पाहिलं असेल की काय फक्त राजकीय घडामोड नाही आहे, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाचीच चोरी झाली आहे, त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे, हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच, जनता ठरवेल। विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था येतील, पण एक निकाल जो महत्त्वाचा आहे आपल्या देशाच्या हितासाठी निकाल महत्त्वाचा आहे, तोच निकाल अजून वाट पाहत राहू। आता ठीक आहे, वाट पाहत राहू, आम्ही पूर्ण आदर राखून वाट पाहत राहू, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की संविधान आणि लोकशाही ही फक्त आमच्या पक्षाची नाही, फक्त आपल्या राज्याची नाही, तर सगळ्याच राज्यात असं काही होऊ शकतं आणि 3-4 वर्ष असाच निकाल लागत राहू शकतो।